माझ्या दिवसाची सुरुवात ही जिऱ्याचं पाणी पिऊन होते, कारण मला ॲसिडिटीचा त्रास आहे. त्यामुळे सकाळी उठल्या मी पहिल्यांदा जिऱ्याचं पाणी पिते आणि मग बाकीचं माझं सगळं काम चालू होतं. जिऱ्याचं पाणी पिले, त्यानंतर बाकीचं आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि त्यानंतर दूध आणलं होतं गावाकडून. ते पटकन तापवून घेतलं, कारण 8-9 तासाच्या प्रवासातून ते दूध आलं होतं. लवकर खराब होईल म्हणून मग ते आधी पटकन तापवून घेतलं आणि त्यानंतर मग ज्या काही भाज्या आणल्या होत्या गावावरून त्यासुद्धा प्लास्टिकच्या पिशवीतून बाहेर काढून ठेवल्या. म्हटलं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या स्वच्छ करून व्यवस्थित निवडून फ्रीजमध्ये ठेवायच्या. आता बाकीचं जर आज म्हटलं तर नाश्त्यासाठी इडली आणि डोश्याचा बेत होता. पीठ बघितलं तर खूप छान आंबलं होतं. बाजूलाच मी रात्री डाळ भिजत घातलं होतं, म्हणजे हरभऱ्याची डाळ नव्हतं म्हणून मग हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती. चटणीच्या तयारीला सुरुवात केली. पुदिना, कोथिंबीर, मिरची, त्यानंतर खोबरं, शेंगदाणे, जिरं, लसूण आणि जे आपण डाळ भिजत घातली ते छान वाटून घेतले आणि त्याला तडका दिला आणि अशा पद्धतीने सुंदर अशी खोबऱ्याची चटणी आहे ती तयार झालेली आहे. अगदी साऊथ इंडियन टाईप. अशाच पद्धतीने मी चटणी करते, अगदी स्वादिष्ट लागते. त्यानंतर जेव्हा पण मी इडली किंवा डोसे बनवते त्यावेळेस लागल तसं पीठ काढून घेते. एकदम सगळ्या पिठामध्ये नमक आणि सोडा मिक्स करत नाही, जसं हवं तसं करून घेते. त्यानंतर इकडं बटाट्याची भाजी करून घेतली. बाजूलाच इडली शिजायला ठेवली होती आणि जे काही उरलेलं पीठ आहे त्यातून मी डोसे बनवणार होते. इडलीसुद्धा सुंदर लुसलुशीत तयार झालेली आहे. इडलीचं जे प्रमाण आहे किंवा डोश्याचं आहे ते मी त्याचासुद्धा मी वेगवेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तो नक्की चॅनलवरती जाऊन बघा. खूप सुंदर इडली तयार होती. आणि बघा, डोसे करताना काही जणांचे डोसे चिकटतात किंवा ते पटकन निघत नाही. त्यासाठी जेव्हा तवा थंड असतोय त्यावेळेस त्याला तेल लावून घ्यायचं आणि मग तो गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवायचा आणि अशा पद्धतीने टाकून घ्यायचा. खूप सुंदर, अगदी खरपूस पातळ मस्त डोसा तयार होतो, जसं की तुम्ही आता स्क्रीनवरती बघताय. मी प्रमाण व्यवस्थित असलं किंवा ते व्यवस्थित आंबलेलं असलं तर डोसा छान होतो. आणि काही तव्याच्या काही टिप्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर डोसा अगदी छान कुरकुरीत होतं. तसाच झालेला आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. अशा पद्धतीने सगळे डोसे तयार करून घेतले आणि असा आज आमचा सुंदर असा नाश्ता होता. इडली, बटाट्याची भाजी, चटणी आणि डोसे. तर कसा वाटला आमचा नाश्त्याचा बेट ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्यानंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर पहिल्यांदा किचन स्वच्छ करून घेतलं, कारण एकदा का किचन साफ करायचं राहून गेलं का मग ते दुपारपर्यंत स्वयंपाकाच्या ह्याच्यापर्यंत ते तसंच राहून जातं. किचन स्वच्छ करून घेतलं. मग भाकरीचं पीठ नव्हतं, म्हटलं आता ज्वारी नीट करून घेऊया. तशी तर ज्वारी मी गावाकडून नीट करून आणली होती, परंतु इकडे आल्यानंतर त्याला किडे होतात आणि मी काही काम करायला घेतलं का याची मध्ये लुडबुड चालूच असते. निम्मा पसारा तो असताच तिकडे टाकतो आणि मला आवरायला ते पुन्हा त्यासाठी डबल वेळ लागतो. तर असा आमचा काही कार्यक्रम नेहमीच चालू असतो. मग ते स्वच्छ निवडून घेतलं, त्यात काय किडे वगैरे आहेत का ते बघितलं आणि व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवलं. दळण नीट करते तोपर्यंत आलं एक पार्सल. मुलीची सायकल आहे, त्याची सीट खराब झाली होती, मग त्यासाठी मी सीट नवीन ऑनलाईन मागवली होती मीशोवरून. तर सीट आहे ती खूप छान आलेली आहे, चांगली स्ट्रॉंग आहे. 180 रुपयाला ही मला सीट मिळाली. याची जर लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला ती लिंक सेंड करेन. ते पटकन लावून घेतलं आणि बाकीची कामं आवरल्यानंतर, स्वयंपाक केल्यानंतर, जेवण झाल्यानंतर म्हटलं थोडेसे ब्लाऊज आहे ते फिटिंग करायची होती आणि उशींची कवर आहे त्याची शिलाई निघली होती, म्हटलं तेही करून घ्यावं. तसं तर मी शिलाईची सगळं कामं करते, ब्लाऊज शिवते, ड्रेस शिवते, कस्टमाइज्ड ड्रेसेस म्हणजे तुम्हाला जसं हवं त्या पद्धतीने, फ्रॉक, नऊवारी साडी, पिकोफॉल या सगळ्या गोष्टी मी करते. घर बसल्या माझा हा छोटासा बिझनेस आहे आणि बराचसाच महिन्याभराचा इन्कम मला होतो, ज्याची की मला घर खर्चामध्ये महिन्याभराच्या मदत होते. तर तसा काहीसा माझा छोटासा घरगुती बिझनेस आहे शिलाईचा. त्यानंतर थोडा वेळ रेस्ट केल्यानंतर 5 वाजता मग मुलांना भूक लागली होती, मग मी त्यांना मिल्कशेक बनवून दिला. जर मिल्कशेकची रेसिपी तुम्हाला हवी असेल, लहान मुलांसाठी पौष्टिक मिल्कशेक कसा बनवायचा, तर त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याची मी व्हिडिओ आहे तो नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. त्यानंतर मग आवरलं आणि आम्ही बाहेर जायला निघालो. मुलं दिवसभर कंटाळली होती घरी बसून. आता उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे त्यामुळे त्यांना घरीही बोर होतं, टीव्ही नाही, त्यामुळे मग ते मोबाईल मागतात. मग त्यांचा कसा तरी वेळ घालायचा होतो. मग म्हटलं चला थोडंसं बाहेर फिरून येऊया. बाहेर फिरून आल्यानंतर तेही फ्रेश होतील आणि माझंही थोडंसं काम होतं, काही खरेदी करायचं होतं. म्हटलं दोन्ही कामं होती, परंतु रस्त्याला खूप ट्रॅफिक होतं. मग मधून एक शॉर्टकट रस्ता होता, तिथून गेलो. जे काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं. गावाला जायचं होतं त्यामुळे बागड्या वगैरे घ्यायच्या होत्या, मग त्या घेतल्या आणि मग भाजीच्या ठेल्यावर गेलो. तिथं गेलो, मला नारळ आणि टोमॅटो घ्यायची होती, परंतु नेमकं त्याच गोष्टी त्यांच्याजवळ नव्हत्या. म्हटलं चला आता दुसऱ्या ठेल्यावरती आहेत का ते बघूया. तर असं काहीसा आमचा आजचा दिवस होता. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.